नमस्कार मित्रांनो. साधारणतः असं आपण ऐकतो, की शनीची जी साडेसाती आहे, ती शनीच्या राशींना म्हणजेच कुंभ आणि मीन राशींना तेवढीशी वाईट जात नाही, सहज असते. तेवढे दिवस कठीण नसतात, परंतु असं अजिबात नाही. नुकतीच मकर राशी आणि कुंभ राशीला जे साडेसाती आहेत, त्यांना व्यक्तीनं विचारा, की गेली 5-6 वर्ष त्यांच्या जीवनात कशाप्रकारे गेली. अतिशय वादळी अशा प्रकारचा कालावधी हा त्यांच्यासाठी होता. जवळची माणसंसुद्धा वेगळ्या प्रकारे वागत होती. रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम होते, आरोग्याच्या संदर्भात प्रॉब्लेम होते. त्याचप्रमाणे त्यांनी मांडलेले अंदाजसुद्धा चुकीचे येत होते. काही अंदाज त्यांचे चुकलेले होते. त्याचप्रमाणे कार्यक्षेत्राच्या संदर्भातल्या सुद्धा गोष्टी वेगवेगळ्या प्रकारे होत होत्या. एकंदरीतच जीवनामध्ये नीटचं असं काही होत नव्हतं. अर्थात हा संपूर्ण जो भाग होता तो साडेसातीचा होता. त्यामुळे असं काहीही नाही की मकर रास किंवा कुंभ राशीला साडेसाती ही टफ जाते किंवा तीव्र किंवा कठीण जाते. अर्थात त्या त्या व्यक्तींच्यासाठी या गोष्टी वेगवेगळ्या प्रकारे ह्या कठीण असतातच. परंतु इथे एक गोष्ट चांगली आहे, कुंभ राशी सध्या साडेसातीमध्ये आहे किंवा कुंभ राशीमधून शनीचं भ्रमण आहे. परंतु 30 मार्च नंतर हा जो शनी आहे, हा शनी कुंभ राशीतून मीन राशीमध्ये जात आहे. अर्थात कुंभ राशीने गेल्या 2-2.5 वर्षामध्ये जे काय त्रास, जे काय अपमान, जे काय प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन्स सहन केले होते, त्याच्यामधून हळूहळू आता कुंभ राशी बाहेर येत आहेत. या संपूर्ण मार्च महिन्यामध्ये इतरही ग्रह कशा प्रकारचे परिणाम तुमच्या संपूर्ण जीवनावर करणार आहेत, या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे, मानसिक किंवा शारीरिक, हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे शनी, जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करत आहे. दिनांक 30 तारखेनंतर तो तुमच्या द्वितीयात भ्रमण करणार आहे आणि राशीमध्ये रवी सुद्धा भ्रमण करतो आहे. तो साधारण 15 तारखेनंतर तुमच्या द्वितीयात भ्रमण करणार आहे. तुमच्या राशीचा जो अष्टमेश आहे बुध, जो की द्वितीयात भ्रमण करतो आहे, 15 तारखेनंतर वक्री होणार आहे. तर साधारणतः या संपूर्ण महिन्यामध्ये तुमच्यामधला जो कॉन्फिडन्स आणि जी एनर्जी आहे ती अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येईल. खरं तर तुमची जी राशी ही अतिशय डिसिप्लिन आहे आणि लॉजिकल थिंकिंग करणारी आहे. म्हणजे बौद्धिक तत्वाची अतिशय उच्च प्रकारची अशी राशी आहे. म्हणजे कुठलं पण काम करायचं असेल, कुठलाही निर्णय घ्यायचा असेल, तर तुमच्यासाठी तर्कशुद्ध विचार हा अत्यंत महत्त्वाचा पूर्ण ठरतो. आणि एखादी गोष्ट, एखादं काम वेळेवर पूर्ण करणं, वेळेवर दिलेली वेळ पाळणं हा तुमच्या राशीचा खाके आहे. तशाच प्रकारचे अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये चांगले येतील आणि त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स सुद्धा खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल. त्या संदर्भात काळजी करू नका, परंतु जास्त काही उगाच जास्त विचार करू नका, कारण थोडीशी धावपळ या महिन्यामध्ये जास्त होईल. तुमची कार्यक्षमता ही चांगल्या प्रकारे दिसून येईल. कधी कधी होतं असं की आपण जास्त काम करत गेलो की त्याचा त्रास हा आपल्या शारीरिक मानसिक स्थितीवर होतो. तर तशा प्रकारचे काही अनुभव या महिन्याच्या 17-18 तारखेनंतर होऊ शकतील तुमच्यावरती. या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीकरता 3 जे ग्रह आहेत हे आर्थिक स्थितीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण, कारण आर्थिक स्थिती ही फार महत्त्वाची आहे. गेल्या 2.5-3 वर्षामध्ये तुम्ही बघितलं असेल की आर्थिक स्थैर्य डामाडोल झाल्यामुळे गोष्टी कशा प्रकारे फिरल्या गेल्या होत्या. तर साधारणतः बुध जो ग्रह आहे, हा बुध ग्रह तुमच्या राशीचा पंचमेश अष्टमेश आहे, द्वितीयात भ्रमण करतोय, 15 तारखेनंतर वक्री होणार आहे. आणि राशीचा जो लाभेश आणि धनेश आहे गुरु, जो की चतुर्थात भ्रमण करतो आणि मार्गी. आणि राशीचा सगळ्यात महत्त्वपूर्ण ग्रह शुक्र, जो की राजयोगकारक ग्रह आहे, हा तुमच्या द्वितीय सणामध्ये भ्रमण करतो आहे, 2 तारखेनंतर वक्री होणार आहे. एकंदरीतच या तिन्ही ग्रहांची जी प्लेसमेंट आहे ही तुमच्यासाठी अतिशय उत्तम आहे. आर्थिक संदर्भात काळजी करू नका. तुमची जी आर्थिक येणी आहे ती अतिशय व्यवस्थितपणे येते. तुमची जी गुंतवणूक आहे त्यावर थोडंसं लक्ष द्या. गुंतवणूक आणि खर्च या 2 गोष्टीवर थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे, कारण तुमच्या धनस्थानामध्ये बरेचसे ग्रह एकत्र येणार आहेत. त्या ठिकाणी बुध, शुक्र, नेपच्यून, राहू आहे. त्याबरोबर रवी आणि शनी सुद्धा तिथे येणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आर्थिक आवक तर चांगली होईल, मात्र खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. शिस्तप्रिय तुमची रास आहे, अगदी आखून रेखून वागणारे असे तुमची रास आहे, परंतु कधी कधी गोष्टी आपल्या हाताबाहेरच्या असतात. इथेच थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर या महिन्याच्या साधारण 17-18 तारखेनंतर गोष्टी रिस्क घेऊन करू नका. तुमच्या अंदाज चुकू शकतील, काळजी घ्या. आणि जर का तुम्ही त्याच्यामध्ये एकदा फसलात, म्हणजे तुमच्या कुठल्या ट्रेडमध्ये, तर तिथून बाहेर निघणं थोडंसं कठीण होऊन बसेल. या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. गृहसंख्याबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीच्या चतुर्थामध्ये गुरु आहे आणि जो चतुर्थेश आहे हा चतुर्थेश तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतोय. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये घरातले जे व्यक्ती असेल त्यांच्यावर तुमचं इंटरॅक्शन अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येईल. वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण काही कामं करायचे असतील, म्हणजे नवीन वास्तू घ्यायची असेल, असलेली वास्तू विकायची असेल किंवा काही रेमेडी किंवा उपाय त्या संदर्भातले करायचे असतील, तर हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येईल. याचप्रमाणे घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्यावर तीर्थस्थळी जाणं किंवा बाहेर फिरायला जाणं अशा प्रकारचे काही अनुभव सुद्धा तुम्हाला या महिन्यामध्ये येऊ शकतील. रिलेशनशिप किंवा
प्रेमी जे जीवन आहे, लव्ह लाईफ ज्याला आपण म्हणतो, त्या संदर्भात सांगायचं झालं तर राशीचा जो पंचमेश आहे बुध, जो की तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि राशीच्या पंचमात मंगळ आहे. गेल्या साधारण 2-2.5 महिन्यामध्ये तुम्ही आणि तुमच्या रिलेशनशिपमध्ये ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये तू मैमे जे आपण नोक झोक म्हणतो, ही थोडीशी जास्तच होत होती. कधी कधी ही गोष्ट अतिशय टोकाची होईल की काय असं सुद्धा वाटत होतं, परंतु काळजी करू नका. या महिन्यात बऱ्याचशा गोष्टी स्मूथ होते, पूर्णपणे व्यवस्थित होतील असं काही नाही, कारण पंचमात मंगळ आहे. हा छोटे मोठे चहाच्या कपातले वादळ ही तयार करेलच. मात्र ज्या गोष्टी गेल्या 2-2.5 महिन्यामध्ये त्रासदायक वाटत होत्या त्या बऱ्याच प्रमाणात आता तुम्हाला सहन करण्या इतपत मात्र नक्की होतील. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भात छोटे मोठे त्रास दिसून येतील. खास करून जास्त विचार करू नका. अतिविचारांमुळे सुद्धा थोडंसं तुमच्या मानसिकतेचा जो भाग आहे तुमच्या शारीरिकतेवरती परिणाम करू शकेल, त्या ठिकाणी लक्ष द्या. जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यासाठी हा संपूर्ण महिन्यात असा चांगला जाईल. तुम्ही केलेले जे प्रयत्न आहेत, तुम्ही केलेले जे कष्ट आहे, त्याचे रिझल्ट तुम्हाला चांगले मिळतील. अर्थात प्रयत्न करणं हे मात्र गरजेचं ठरेल. त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे वैवाहिक जीवनाचा. वैवाहिक जीवन ह्या महिन्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारे तुम्हाला दिसून येईल. खास करून वैवाहिक जोडीदारांना तुमच्यामध्ये जे नातं आहे, इंटरॅक्शन, ते चांगलं दिसेल. मात्र वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. खास करून अशा प्रकारचे काही आरोग्याचे त्रास येतील की त्याचं रिझनिंग लवकर समजणार नाही, कारण लवकर समजणार नाही. छोटी छोटी लक्षणं तुम्हाला वर करणे दिसेल आणि पुढे जाऊन त्याच्यातला जो गांभीर्य आहे हे तुमच्या नजरेस पडेल. या संदर्भात काळजी घ्या. छोटे छोटे जरी तुम्हाला काही या संदर्भात लक्ष दिसलं तर लगेचच्या लगेच डॉक्टर इलाज करणं फार महत्त्वपूर्ण आहे. ही गोष्ट लक्षात घेणं अत्यंत आवश्यक राहील. त्याचप्रमाणे थोडेसे वैवाहिक जोडीदारांवर मतवैचित्र अशा प्रकारचे सुद्धा काही कारणं समोर दिसून येतील, परंतु थोडंसं तुम्हाला ॲडजस्ट करून चालणं गरजेचं राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात सांगायचं झालं तर राशीचा जो कर्मेश आहे मंगळ, जो की तुमच्या 5व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. तर ही सुद्धा गोष्ट तशी चांगली आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे मोठे प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशन समोर येणार नाहीत. तुमच्या कामाची वाहवा होईल. फक्त कामामुळे थोडीशी जास्त दमछाक झाल्यासारखं वाटेल, परंतु एकंदरीत सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्ही हळूहळू गोष्टींमधून बाहेर, जे त्रास आहेत, जे मानखंडना किंवा जे अपमान तुम्ही सहन केलेले होते त्यामधून हळूहळू बाहेर येतात. तुम्ही मांडलेले अंदाज बरोबर ठरते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक स्थैर्य हळूहळू तुमच्या राशीला येण्यास सुरुवात होईल. त्यामुळे शनी जो तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. याचप्रमाणे दिनांक 2 तारखेला बुध, राहू आणि नेपच्यून यांची युती होणार आहे. तर लक्षात घ्या, ही जी 2 तारखेला होणारी युती आहे ही तुम्हाला आर्थिक संदर्भातली जी कारणं आहेत त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. खास करून गुंतवणूक आणि खर्च, प्रलोभनाच्या मागे लागू नका. कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करताना थोडंसं विचार करा, थोडंसं इनडेप्थ विचार करा आणि त्यानंतर निर्णय घेणं गरजेचं ठरेल. यानंतर दिनांक 8 तारखेला रवी आणि मंगळाचा त्रिकोणयोग होणार आहे. हा त्रिकोणयोग तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असाच असणार आहे. खास करून तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी आणि मूड अतिशय चांगल्या प्रकारचे दिसणार आहे. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे हातावेगळे करू शकाल. तुमच्यातली जी साहसी वृत्ती आहे ती सुद्धा या दरम्यान खूप चांगली दिसेल आणि खास करून भाग्याची साथ तुम्हाला उत्तम प्रकारे लावेल. हाती घेतलेली कामं तुम्ही हातावेगळे करू शकाल. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी सुद्धा या दरम्यान तुम्हाला काही चांगले अनुभव मिळू शकतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला या दरम्यान मिळू शकतील. तर रवी मंगळाची युती तुमच्या राशीतून आणि पंचमातून होणारी आहे ती तुमच्यासाठी भाग्यशाली अशाच प्रकारची होणार आहे. दिनांक 11 तारखेला बुध आणि शुक्राची युती तुमच्या द्वितीय स्थानात होणार आहे. लक्षात घ्या, हे दोन्ही ग्रह तुमच्या राशीकरता अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात आणि दोघांचे 2 शुभ फलदायी ग्रहांची युती द्वितीय स्थानामध्ये म्हणजे आर्थिक संदर्भात काय अचानक लाभ मिळणं किंवा मोठे लाभ मिळणं किंवा एक्सपेक्टेड लाभ मिळणं किंवा त्या संदर्भातले काही चांगल्या गुंतवणूक होणं, अशा प्रकारचे काही चांगले अनुभव तुम्हाला या दरम्यान निश्चित येतील. आणि खास करून जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले अनुभव तुम्हाला या दरम्यान निश्चित अनुभवास येतील. याचप्रमाणे दिनांक 12 तारखेला रवी आणि शनीची युती तुमच्याच राशीमध्ये होणार आहे. लक्षात घ्या, ही युती तशी पाहिली तर थोडीशी अशुभफलदायी आहे. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात थोडंसं दक्ष किंवा राहणं तुम्हाला अलर्ट राहणं गरजेचं राहील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान डोकं वर करू शकतील. या दरम्यान कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिस किंवा सरकार दरबारी असणारी कुठलीही कामं अजिबात हाती घेऊ नका. तुमचे अंदाज साफ चुकतील, काळजी घ्या. याचप्रमाणे दिनांक 17 तारखेला रवी आणि राहूची युती तुमच्या द्वितीय स्थानामध्ये होणार आहे. आता ही जी युती आहे, रवी राहूची युती, म्हणजे साधारण ग्रहणाचा प्रभाव. हा ग्रहणाचा प्रभाव तुमच्या द्वितीय स्थानामध्ये जाणवणार आहे
आर्थिक संदर्भात काळजी घेणं अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. तुम्ही मांडलेले अंदाज चुकीचे ठरणं, गोष्टी वेगळ्या प्रकारे वळण घेणं, प्रलोभनाच्या मागे जाऊन गोष्टी चुकीच्या होणं, वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास वर करणे सहज सोपे वाटले तरी पुढे जाऊन ते कॉम्प्लिकेटेड होणं किंवा तुमचे अंदाज चुकणं, अशा प्रकारच्या घडामोडी या दरम्यान तुम्हाला अनुभवास येतील. तर या संदर्भात काळजी घ्या. ट्रान्सपरंट राहा, सरळ सरळ चाला. आउट ऑफ द वे जाऊन कुठल्याही गोष्टी करू नका, रिस्क घेऊ नका. कधी कधी आपण कॉन्फिडन्समध्ये जाऊन गोष्टी करतो, याचा अनुभव गेल्या 2.5 वर्षामध्ये तुम्ही घेतलेला असेलच. या संदर्भात ह्या महिन्यामध्ये काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे रवी नेपच्यूनची युती सुद्धा तुमच्या द्वितीय स्थानामध्ये होणार आहे. खास करून वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे जास्त लक्ष द्या. थोडंसं फसवलं जाणं अशा प्रकारचे अनुभव साधारण तुम्हाला येऊ शकते. याचप्रमाणे शुक्र नेपच्यूनची युती 27 तारखेला होणार आहे तुमच्या द्वितीय स्थानात. अर्थात ही जी शुक्र नेपच्यूनची युती आहे ही तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असणार आहे. तुम्ही मांडलेले अंदाज बरोबर ठरणं किंवा ॲक्युरेट येणं अशा प्रकारचे अनुभव तुम्हाला या दरम्यान निश्चित येऊ शकतील. काही चांगले इंट्युशन सुद्धा येऊ शकतील. आर्थिक संदर्भातल्या काही चांगल्या गुंतवणुकी सुद्धा होऊ शकतील. या महिन्यातली जी पौर्णिमा आहे ती 13 तारखेला आहे, होळी पौर्णिमा आहे. आणि जी अमावास्या आहे ही 29 तारखेला आहे. अमावास्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान रविचंद्राचं आकर्षण हे जास्त असतं आणि आपण त्यामुळे जास्त भावनातीत होतो आणि भावनातीत होऊन घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता जास्त असते. तर या दरम्यान थोडीशी काळजी घ्या, कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे विवादापासून सुद्धा लांब राहणं गरजेचं राहील. एक गोष्ट मात्र निश्चित, या संपूर्ण महिन्यामध्ये हळूहळू गोष्टी तुमच्या फेवरमध्ये होत आहेत आणि त्याची सुरुवात या महिन्यामध्ये तुम्हाला जरूर अनुभवास येईल. आपलं या संदर्भातलं मत काय आहे, आपले विचार काय आहेत, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. धन्यवाद.